नमस्कार जैन विद्यार्थी मित्रो, मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो. जी भाषा आपल्याला बोलता येते मराठी, तिचं व्याकरणाचे नियम जर पाहिले तर आपल्याला घाम फुटतो. विचार करा, जी भाषा आपल्याला बोलता येत नाही त्याच्या व्याकरणाचे नियम कसे असणार आहे. म्हणून आपल्याला जर 2026मध्ये जर स्पर्धा परीक्षेतून पद मिळवायचं असेल तर इंग्रजीला आपल्याला शत्रू नाही तर मित्र बनवायचं आहे. नॅचरली लँग्वेजचं एक्सपोजर मिळवायचं आहे आणि नंतर मग व्याकरणाचे नियम जे आहेत, रूल्स एक्सेप्शन सगळ्यामध्ये परफेक्शन मिळवायचं आहे. आणि रिअल लाईफमध्ये जर समजा आपल्याला कधी नोकरी नाहीच लागली समजा सरकारी, तर आपल्याला प्रायव्हेट कंपनी म्हणा किंवा प्रायव्हेट कोणत्याही सेक्टरमध्ये जायचं असेल तर त्यासाठी इंग्रजी हे प्रमुख शस्त्र आहे. म्हणून त्या उद्देशाने आपण लर्न इंग्लिश नॅचरली म्हणजे व्याकरणाचा कोणताही अभ्यास न करता ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलायला कसं शिकणार. अगदी लहान मुलासारखं 2 वर्षाचा मुलगा किंवा 2 वर्षाची माझी मुलगी ज्या पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकते तशाच पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे फ्लुएंट इन इंग्लिश 30 दिवसामध्ये. इफ यू फॉलो माय रूल्स अँड इन्स्ट्रक्शन्स प्रॉपरली you'll be having that perfect American accent within 30 days. सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी हा जो व्हिडिओ आहे हा अप्रतिम असा दर्जेदार व्हिडिओ असणार आहे. तत्पूर्वी आपली ही रिअल इंग्लिश ॲक्विजिशनची जी बॅच आहे किंवा हा जो कोर्स आहे, फ्री कोर्स आहे हा आपला यूट्यूबवरती आपल्याला होणार आहे. पण याचे काही व्हिडिओज जे आहेत आणि काही ऑडिओ जे आहेत तर ते तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहे. ई-स्वयं ॲप्लिकेशन जे आहे तर ते डाउनलोड करायचं, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. रिअल इंग्लिश ॲक्विजिशन हा जो कोर्स आहे यूट्यूबवरती आपण फ्री शिकवणार आहे. पण यासोबत काही तुम्हाला PDF आहे, नोट्स आहेत, जसं की स्पायडरमॅन झालं, KGF झालं, बाहुबली झालं, PK, गोलमाल, या सगळ्या इंग्लिश मूवीजचे जे लेसन सेट्स बनवले आहेत तर त्याचे PDF जे आहेत ते तुम्हाला तिथं कोर्सेसमध्ये मिळतील. चला, आता इंग्रजी बोलायला शिकायचं आहे तर इंग्रजी बोलायला शिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो पहिला नियम आहे तो आहे गेट अप अँड CTV. ठीक आहे, गेट अप अँड CTV. इट डझंट मीन की उठो और TV देखो. हे 8 लेटर्स आहेत. काय 8 लेटर्स आहे? GETUP अँड CTV. हे 8 प्रॉब्लेम आहे बघा. आता इंग्रजी न येण्याचे कारण तुम्हाला आज लक्षात घ्यायचे आहे. हे जे अक्षर लिहिलेले आहेत ना, हे गेटअप अँड CTV, हे 8 लेटर्स आहेत. या 8 लेटर्समध्ये तुमचे 8 प्रॉब्लेम्स लपलेले आहेत. सगळ्यात अगोदर ना तुम्हाला प्रॉब्लेम जर समजलं ना तर नंतर तुम्हाला नेमकं कुठं काम करायचं हे कळतं. म्हणजे आपल्याला नेमकं माहीत नाही आहे की बाबा आपल्याला नेमकं पोट दुखतंय का काय दुखतंय, पण आपण कोणती गोळी घेतो. तसं चालेल का? नाही. जर समजा तुम्ही डॉक्टरांकडे गेले, ठीक आहे, आणि डॉक्टरांना सांगितलं की सर माझं पोट दुखतं, तर डॉक्टर डायरेक्ट म्हणणार की तुम्हाला बरं झालं तुम्ही आले, चालेल यांचं ऑपरेशन करायला की डायरेक्ट यांची सोनोग्राफी काढा आणि ऑपरेशन करा यांचं, असं होणार आहे का? नाही. डॉक्टर काय विचारतील की बाबा हा तुमचं पोट खराब आहे. मग कधीपासून खराब आहे? काय खाल्लं होतं? काही सर्दी उलटी ताप वगैरे आहे की नाही विचारेल ना, बरोबर ना. तर मग तुम्ही सांगणार की सर माझं कालपासून पोट खराब आहे, मित्रासोबत बाहेर गेलो, मैत्रिणीसोबत बाहेर गेलो, काहीतरी खाल्लं, घरी आलो, दही ताक वगैरे काहीतरी खाल्लं आणि त्यापासून पोट खराब आहे, ब्ला 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 जे आहे ते. नंतर डॉक्टर तुम्हाला झोपायला सांगतील, ठीक आहे. नंतर मग ते स्टेथोस्कोप लावतील, ॲनालिसिस करतील, ठीक आहे, पोटावरून हात फिरून वगैरे इकडून तिकडून पाहतील, ठीक आहे. आणि नंतर त्यांनी जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाच्या अनुषंगाने ॲनालिसिस करून तुम्हाला काय करतील की गोळ्या लिहून देतील, ठीक आहे. गोळ्या लिहून देतील, 2 दिवस या गोळ्या घ्या, नाही फरक पडला तर मग वापस या, नाही फरक पडला तर नंतर मग ते काय म्हणतील की बाबा सोनोग्राफी आणि नंतर मग ऑपरेशन असतं, ठीक आहे. इथं लोकांना फक्त एवढं माहिती आहे मला इंग्रजी येत नाही आहे. अरे पण काय येत नाही आहे, काय कारण काय आहे हे जोपर्यंत समजत नाही ना तर तोपर्यंत तुम्हाला इंग्रजी बोलण्याचं जे आहे ना तर ते फक्त स्वप्न आणि इच्छाच राहणार आहे. जसं इथं सगळ्यांना श्रीमंत बनायची इच्छा आहे, सगळ्यांना सलमान खान सारखी बॉडी पाहिजे, पण सलमान सारखी मेहनत करायला कोणी तयार नाही, कारण माहीतच नाही नेमकं कुठं काम करायचं आहे. तर तुम्हाला आजपासून गेट अप अँड TV असे हे 8 लेटर्स आहेत. हे तुमचे 8 प्रॉब्लेम आहे. आणि बिलीव्ह मी, आज तुमचे टॉप 4 प्रॉब्लेम्स कोणकोणते आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे, ठीक आहे. पहिला प्रॉब्लेम आहे व्याकरण, ग्रामर. पहिला प्रॉब्लेम आहे ग्रामर. तुम्हाला इंग्रजी येत नाही कारण तुम्ही आयुष्यभर तुम्ही व्याकरणाचाच अभ्यास केलेला आहे. व्याकरणाचा अभ्यास करून जर इंग्रजी यायची असती तर इतक्या दिवसातच आली असती. कारण स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आपण किती दिवसापासून व्याकरणाचा अभ्यास करतोय हे तर आताच झालं, पण अगदी 5वी पासून व्याकरणाचा तर अभ्यास करायचा केलेला आहे. लहानपणापासून आपल्या
हृदयावर आणि मेंदूवरती हे सांगितलेलं आहे की जर तुला व्याकरण नाही आलं तर तुला आयुष्यात कधी इंग्रजी बोलता येणार नाही. मराठीचं व्याकरण येतं का आपल्याला? सांगा बरं मला चालू पूर्ण भूतकाळाची व्याख्या. नाही येणार, प्रयत्नही नका करू. व्याकरण जे आहे ना तर ते भाषेच्या अननेसेसरी तुकड्याविषयी जबरदस्तीनं माहिती घेणं आणि नंतर ते समजून भाषा शिकणं हा चुकीचा ट्रॅक आहे. आणि व्याकरणच एक अशी एक गाठ आहे की याच्यामुळे तुम्हाला आतापर्यंत इंग्रजी आलेली नाही आहे. मी तुम्हाला घाबरत नाही आहे, मैं आपको डरा नहीं रहा हूँ. पण जर तुम्हाला व्याकरणाचा अभ्यास करून जर इंग्रजी बोलायला शिकायचं असेल ना तर आणखी 50-55 वर्षे लिहून घ्या, तरीही तुम्हाला इंग्रजी येणार नाही. भाषा अवगत करायची आहे. म्हणून आजपासून इंग्रजी भाषा बोलायला शिकायसाठी ग्रामरची गरज नाही. पण आपल्याला स्पर्धा परीक्षेत मार्क मिळवायचे आहे. बघा ग्रामर शिकणं ना 2 वेळेस सेन्स बनवतं. नंबर 1, जर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जर द्यायची असेल तर, ठीक आहे, परीक्षा जर द्यायची असेल तर तुम्हाला ते व्याकरण विचारणारच. व्याकरण कधी अभ्यास करायला पाहिजे तो पहिलं कारण. नंबर 2, जर तुम्हाला काही लिखाण करायचं असेल, काही कथा, कविता, कादंबरी, कविता लिहायची असेल तर त्यावेळेस तुमचं स्टेटमेंट जे आहे किंवा जे लिहिलेलं आहे ते व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही लिहिलं एक त्याचा अर्थाचा अनर्थ नको व्हायला. म्हणून तुम्हाला व्याकरणाचा जर अभ्यास करत असाल तर दॅट मेक्स अ सेन्स. पण या दोन्ही गोष्टीच्या व्यतिरिक्त जर तुम्ही इंग्रजी बोलायसाठी व्याकरणाचा अभ्यास करणार तर तुम्हाला कधी इंग्रजी येणार नाही. आय नो माझं जे बोलणं आहे ना तर ते भरपूर लोकांना शॉकिंग वाटतं पहिल्या दृष्टीने. मी त्यांना असं वाटतं की यार हे इंग्रजीचे मास्तरच नाही आहे, काही पण सांगतात, म्हणजे इतक्या शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटीज वगैरे सगळं सांगतात. हे का मूर्ख आहेत का, चुकीचे आहेत का? हे एवढे यूट्यूबवरती शिक्षक शिकवतात, एवढे सबस्क्रायबर्स आहेत, एवढे त्यांच्या चॅनलवरती व्ह्यूज येतात, लाईक्स येतात, ते का चुकीचं सांगतात का? हे एवढे व्ह्यूज, एवढे लाईक, एवढे सबस्क्रायबर, एवढे इंग्रजीचं हे जे प्रबोधन चालतंय का? कारण तेवढ्या लोकांना येत नाहीये, तेवढे शिक्षक लोक आहेत, तेवढे लोक पाहतात, तेवढे लोक व्हिडिओ पाहतात म्हणून ते येत नाहीये. पण याचा काही फरक पडतो का? नाही, आणि पडणार नाही. मी सांगतो या गोष्टीवर विश्वास ठेवा. डॉक्टर स्टीफन क्रॅशिन हे माझे गुरु आहेत आणि ते पॉलिग्लॉट आहे. 20 भाषा त्यांना जगातल्या येतात. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को, सदर्न कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को नाही, सदर्न कॅलिफोर्नियाला राहतात ते. आणि 1972मध्ये त्यांनी लॉ ऑफ लँग्वेज जो आहे तो डिस्कवर केला होता. अँड इट सेज दॅट वी लर्न लँग्वेज और वी अक्वायर लँग्वेज व्हेन वी अंडरस्टँड मेसेजेस. ज्यावेळेस समोरच्या माणसाचे मेसेज काय ते समजतात ना आपल्याला, तर त्यावेळेस आपल्याला भाषा शिकायला मदत होते. म्हणून आजपासून इंग्रजी बोलायला शिकायचं असेल तर व्याकरण शिकायची गरज नाही. आपल्याला इंग्रजीचा थोडासा एक्सपोजर घ्यायचा आहे, ठीक आहे, हेअर अँड देअर, ठीक आहे. नट्स अँड बोल्ट्स जे आहेत ना तर ते लँग्वेजचे आपल्याला जर शिकायचे असेल बोलण्यासाठी तर त्यासाठी व्याकरणाची आवश्यकता नाही. आणि जर तुम्हाला थोडंसं बोलता आलं ना की तुम्हाला व्याकरण पण समजून जाईल, ठीक आहे. पहिला हा भाग झाला ग्रामर, हा तुमचा एक मेन महत्वाचा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. दुसरा आहे एन्व्हायरमेंट, ENVIRONMENT. तुम्हाला इंग्रजी बोलण्याचं ते आतापर्यंत एन्व्हायरमेंटच मिळालं नाही, ते वातावरणच मिळालं नाही. आणि एन्व्हायरमेंटची खरी ताकद सांगू, जर तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी ते एन्व्हायरमेंट मिळालं ना तुम्हाला व्याकरणाचा अभ्यास करायची गरजच नाही पडत. हे देखील सत्य आहे. आतापर्यंत आपल्यासोबत कोणी इंग्रजीमध्ये चर्चा सुरू करेल, कोणी बोलेल, हे आतापर्यंत कधी आलंच नाही. म्हणून तुम्हाला इंग्रजी येत नाहीये. आजपासून तुम्हाला एन्व्हायरमेंट देखील मिळणार आहे. आता बरेचसे लोक म्हणतात सर एन्व्हायरमेंट नाही आहे, मग एन्व्हायरमेंट मिळण्यासाठी आम्ही काय अमेरिकेला जायचं का, इंग्लंडला जायचं, इकडे जायचं का? नाही, तुम्ही इथं राहून तुमचा ब्रेन जो आहे तर तो इंग्लिशमध्ये इव्हॉल्व्ह आणि एक्झिस्ट करू शकता. मी आहे इव्हॉल्व्ह आणि एक्झिस्ट करणं. बघा आता तुमच्या लाईफचे जर डिसिजन घ्यायचे असेल, एखादा क्रिटिकल प्रॉब्लेम आला आणि त्यामध्ये जर तुम्हाला काही क्रिएटिव्ह थिंकिंग विचार करून जर डिसिजन घ्यायचं असेल तर तुमचा ब्रेन मराठीमध्ये काम करतो. इंग्लिशमध्ये तुमचा ब्रेन आणखी डेव्हलप नाही आहे, तुमचा एक्झिस्टच होत नाही आहे. इंग्लिशमध्ये तुमची विचार करायची क्षमताच नाही आहे. म्हणून तो ब्रेन तुमचा एक्झिस्ट करायला पाहिजे, निर्माण करायचा आणि नंतर तो डेव्हलप करायचा आहे. ते एन्व्हायरमेंटमध्ये होतं, ते हळूहळू करूया, डोंट वरी. तिसरा जो प्रॉब्लेम आहे तो तुमचा आहे ट्रान्सलेशन. हा ग्रामर नंतर सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे ना तर तो आहे ट्रान्सलेशन. तुम्ही नेहमी ट्रान्सलेट करता. सपोज इफ आय वॉक अप टू यू अँड आस्क यू टेल मी व्हॉट यू डिड येस्टरडे, मी काय बोललो हे समजून घेण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल. इकडून तिकडून समजलं समजा की बाबा सर आपल्याला विचारतात काहीतरी, मग आता सरांना उत्तर द्यायचं, तर मग सगळ्यात अगोदर तुम्ही आता ट्रान्सलेशन जे आहे ना तर ती 6 स्टेपमध्ये होतं. कसं कसं होतं ते सांगतो मी तुम्हाला. आता समजलं की बाबा सरांनी काहीतरी प्रश्न विचारला, आपल्याला त्यांचं उत्तर द्यायचं आहे, तर मग पहिल्या स्टेपमध्ये तुमचा विचार जो आहे पहिल्या
स्टेजमध्ये तुम्ही मराठीतून विचार करणार, ठीक आहे, की मला आता सरांना उत्तर हे द्यायचं आहे, ठीक आहे, पहिली स्टेज झाली. दुसऱ्या स्टेजमध्ये आता जे मी सेंटेन्स तयार केलेला आहे, जो विचार केलेला आहे, त्याला मला इंग्रजीमध्ये ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेसमध्ये बोलायचं आहे. म्हणजे ॲम, इज, आर, वॉज, वर हे कुठं लागणार हे मला पाहायचं आहे. हे होतं दुसऱ्या स्टेजमध्ये. तिसऱ्या स्टेजमध्ये तुम्हाला काही वेगळे असे शब्द आहेत की जे तुम्ही विचार केलेला आणि त्या शब्दांना इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं याच्यासाठी तुमचा ब्रेन विचार करणार आहे, ठीक आहे. म्हणजे व्होकॅब्युलरीसाठी तिसऱ्या स्टेजमध्ये तुमचा ब्रेन काय करतो की त्या मोडमध्ये जातो. नंतर चौथी स्टेज येते, तुम्हाला पूर्ण जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स तुम्हाला मराठी टू इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून बोलायचं आहे, पूर्ण सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करून बोलायचं आहे, ठीक आहे. आणि पाचव्या स्टेजमध्ये, ठीक आहे, पाचव्या स्टेजमध्ये तुमच्या ब्रेनला कंटिन्युअसली समोरचा माणूस काय बोलतो आहे याचं कंटिन्युअसली ट्रान्सलेशन करून द्यावं लागतं. समोरचा माणूस तर असा होत नाही की बाबा एक सेंटेन्स बोलला, हा आता तू काय कर, तुझ्याकडं वेळच घे, माझ्याकडे तर काही कामच नाही आहे, मी आता एक सेंटेन्स बोललो, टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ, आता तू काय कर ट्रान्सलेशन कर, मी इथंच थांबलेलं तुझ्यासाठी. असं होतं का? नाही, समोरचा माणूस जर बोलत गेला तर त्याचं कंटिन्युअसली ट्रान्सलेशन, आणि या ट्रान्सलेशनच्या मोडमुळे काय होतं की मेंदू हँग होऊन जातो. तुम्ही जर आज 2 GB रॅमचा जर एखादा मोबाईल घेतला आणि त्याच्यावरती जर अर्धा ॲप्लिकेशन ओपन केले तर मोबाईल कसा हँग होतो, मरून जातो, तसा आपला ब्रेन जो आहे ना तर तो हँग होऊन जातो. आणि या हँग होण्याच्या प्रोसेस सोबत जर तुम्हाला समोरच्या माणसाचा जर फीडबॅक असा मिळाला, अरे का मूर्ख आहे का, पागल आहे का तू, तुला एवढं सुद्धा बोलता येत नाही, अशा पद्धतीचा जर फीडबॅक आला ना की मग आतून माणूस सावध होतो, अरे भाई इज्जत नाही जानी चाहिए, मराठीचा जय जयकार, ठीक आहे. मग या फीडबॅकमुळं काय आहे की माणूस इंग्रजी शिकायचं जे आहे ना तर ते हळूहळू बंद करतो. बऱ्याच जणांनी तर याच भीतीमुळे काय आहे की इंग्रजीला दुश्मन मानले. मला आजही माझे मित्र म्हणतात, हा इंग्रज गेले आणि याला सोडून गेले, राईट. पण कधी कधी आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी आपण नुसताच मराठीचा जय जयकार करतोय का, असं देखील एक आत्मचिंतनाची गोष्ट आहे. मराठी, ठीक आहे, आपल्याला आपली मातृभाषा आहे, मराठी भाषेविषयी आपल्याला आत्मीयता आहे आणि तो आहे. पण ज्यावेळेस मी इंग्रजीमधून म्हणेल आय एम प्राऊड ऑफ माय मदर टंग मराठी अँड आय लव्ह इट, असं ज्यावेळेस मी इंग्लिशमध्ये म्हणेल ना तर त्यावेळेस मराठीवरचं माझं प्रेम मी सिद्ध केलं आहे असा अर्थ होतो त्याचा. नुसताच पोकळ नाही, आपल्याला येत नाही म्हणून बाबा इंग्रजी म्हणजे काही यांची भाषा असं नाही, ठीक आहे. तर महत्त्वाचं काय आहे, ट्रान्सलेशन होतं. या ट्रान्सलेशनमध्ये तुम्ही अटकता. आजपासून तुमचं ट्रान्सलेशन पण बंद होईल. ट्रान्सलेशन बंद झालं तर डायरेक्ट थिंकिंग इन इंग्लिश पण तुमची डायरेक्टली इंग्लिशमध्ये होईल. म्हणजे हा तुमचा जो टीचा जो प्रॉब्लेम आहे थिंकिंग इन इंग्लिश पुढचा तो देखील सॉल्व्ह होईल, ठीक आहे. नंतर तुमचा आहे अंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंग पुढचा प्रॉब्लेम आहे अंडरस्टँडिंग. बघा लक्षात घ्या, तुम्हाला हे जे 8 प्रॉब्लेम आहेत या 8 पैकी टॉप 4 प्रॉब्लेम्स तुम्हाला आज कमेंटमध्ये लिहायचे आहे. उद्यापासून आपण या 8ही प्रॉब्लेमवर जे तुमचे 4 प्रॉब्लेम असतील ना तर ते तर सॉल्व्ह होतील, पण 8ही प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होणार आहे. बिलीव्ह मी, आतापर्यंत इतक्या वेळपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला मी जो काही रिसर्च केला असेल किंवा मी जे बोलतोय ते असंच उगाचच हवेत बोलतोय असं नाही आहे. आय हॅव अ प्लॅन, मी काहीतरी रिसर्च केलेला आहे आणि मी ते बोलत आहे, ठीक आहे. तर पुढचा जो प्रॉब्लेम आहे तर तो तुमचा आहे अंडरस्टँडिंग. समजतं पण थोडंसं लेट समजतं, ठीक आहे. बघा आता मी जर मराठीमध्ये तुमच्याशी किती हळू आणि कितीही फास्ट पद्धतीने जर बोललो आणि तुमच्या जर आयुष्याविषयी जर काही परिणाम कारक जर प्रश्न विचारले, म्हणजे तुमच्या आयुष्याविषयी जर तुमचे काही जर प्रश्न विचारले तर तुम्ही त्याचे उत्तर आरामशीर देऊ शकतात. मराठीमध्ये मी कितीही फास्ट बोललो, कितीही हळूहळू बोललो तरी तुम्हाला ते समजू शकतं, कारण तुमची मराठीची अंडरस्टँडिंग इथपर्यंत आहे. Suppose if I walk up to you and I ask you, tell me what you did yesterday with very fast speech and with very difficult accent, probably you'll not be able to understand me very quickly. And probably you'll not be able to give me answers too. Why? कारण तुमची इंग्रजीची अंडरस्टँडिंग जी आहे ना तर ती इथपर्यंत आहे, मराठीची इथपर्यंत आहे, पण इंग्लिशची इथपर्यंत आहे. तर ही अंडरस्टँडिंग जर इथपर्यंत आली म्हणजे समोरचा माणूस काय म्हणतोय ही समजणं आणि प्रोसेसिंग होणं, इन्स्टंट इन्फॉर्मेशन रिकॉल होणं, ठीक आहे, ही गरजेचं आहे. याच्यासाठी अंडरस्टँडिंग जी आहे ना तर ती फास्ट करावी लागते. निर्णय घेण्याची क्षमता जी आहे ना तर ती अंडरस्टँडिंगमध्ये येते. ही अंडरस्टँडिंग मराठीची इथपर्यंत, इंग्लिशीची आपल्याला इथपर्यंत न्यायची आहे, ठीक आहे. अंडरस्टँडिंगचा प्रॉब्लेम आहे. बऱ्याचशा लोकांना इंग्रजी समजतं पण बोलता येत नाही. हा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम अंडरस्टँडिंगच्या प्रॉब्लेममुळे देखील येऊ शकतो किंवा बोलायचं आहे ते कळत नाही, ठीक आहे. देन 5वा जो प्रॉब्लेम आहे तर तो आहे प्रोनाउन्सिएशन. कोणता? प्रोनाउन्सिएशन.
CIATION, प्रोनाऊन्सिएशन. बघा आता प्रोनाऊन्सिएशन हा काही खूप मोठा प्रॉब्लेम नाही आहे, हा फक्त 2%चा प्रॉब्लेम आहे. किती? 2%चा प्रॉब्लेम आहे. पहिले आपण काय करणार आहोत, इंग्लिश फ्लुएन्सीपर्यंत पोहोचणार आहोत आणि तिथून पुढे नंतर मग आपले ॲक्सेंट जे आहे तर ते आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, म्हणजे ॲक्सेंट किंवा प्रोनाऊन्सिएशन जो आहे तो नंतरचा प्रॉब्लेम आहे, खूप काही विशेष नाही. अगोदर आपल्याला फ्लुएन्सी गेन करायची आहे. ठीक आहे. आता इंग्रजी भाषा शिकायसाठी ना भारतातल्या सगळ्या लोकांचा अप्रोच जो आहे ना तर तो फिक्स माय कार सारखा अप्रोच असतो. कार खराब झाली, गेले गॅरेजमध्ये, दाखवली त्यांना, हा भाऊ माझा गाडीचा पेंट खराब झाला, हे टायर असं झालं, सर्व्हिसिंग करून दे, झालं, फिक्स झालं. अशा पद्धतीच्या अप्रोचमध्ये ना लोक इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जे काय आहे ते मास्तरनंच करायचं, आम्ही काही करणार नाही. असा जर तुमचा फिक्स माय कारवाला जर अप्रोच, ॲटिट्यूड आणि लर्निंग जर तुमचा माइंडसेट असेल ना तर तुम्हाला इंग्रजी कधी येणार नाही. मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की कोणतंही काम म्हणजे तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल किंवा इंग्रजी बोलणं शिकायचं असेल तर त्याच्यासाठी 99% जिम्मेदार फक्त तुम्ही आणि तुम्हीच आहात. सेल्फ स्टडी तुम्ही किती करता याच्यावरच आहात. 1% फक्त तुम्हाला कसे शिक्षक मिळतात, कसे चूज करतात त्याच्यावरती डिपेंड आहे. मी तुम्हाला ते सगळं सांगणार आहे. सगळं काही तुमच्याकडून करूनही घेईल, पण तुम्ही करता किती वेळ याच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला काय मिळणार आहे. ठीक आहे. प्रोनाऊन्सिएशन जो आहे ना तर तो काही खूप मोठा प्रॉब्लेम नाही आहे, तो आपल्याला नंतर सॉल्व्ह करायचा. फर्स्ट यू हॅव टू रीच युअर इंग्लिश फ्लुएन्सी अँड देन विल वर्क ऑन द प्रोनाऊन्सिएशन. दॅट्स नॉट अ बिग डील. ओके. देन पुढचा जो आहे तर तो आहे कॉन्फिडन्स. इंग्रजी बोलता येतं, ठीक आहे, पण समोर माणसं बसलेले पाहून जे येतं ते पण विसरून जातं. कॉन्फिडन्सच नसेल ना तर म्हणजे ते बोलता येत नाही. आता कॉन्फिडन्सचे वेगळे प्रकार आहे. आता जर समजा तुम्हाला मी सांगितलं की मराठीमध्ये तुम्हाला 4 मित्रांसोबत बोलायचं आहे, बोलू शकता? येस, ऑफकोर्स तुम्ही बोलू शकता. जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आता 100 लोकांसमोर माईक समोर एका सभागृहामध्ये तुम्हाला भाषण द्यायचं आहे, बोलू शकता का? जर तुमचं उत्तर 3 सेकंदात आलं येस मी बोलू शकतो तर समजून घ्यायचं तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे. जर तुम्ही हा यार मी खरं बोलू शकेल की नाही म्हणजे असं जर थोडा विचार केला म्हणजे तुमच्यात नाही. जर तुम्हाला मराठीमध्ये 100 लोकांसमोर बोलायला जर तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल तर तुम्हाला इंग्रजीमध्ये 4 लोकांसमोर बोलायला सुद्धा कॉन्फिडन्स नसेल. मराठीचा जो कॉन्फिडन्स आहे तो आपला इंग्लिशमध्ये ट्रान्सफॉर्म होतो. मराठी बोलताना जर तुम्ही समजा अटकत असाल, हा सर या पद्धतीच्या अम्स अँड आज जर तुमची येत असेल ना तर तुमचं इंग्लिशमध्ये देखील ते अम्स अँड आ ट्रान्सफॉर्म होतात. फिलर्स जे ना तर ते ट्रान्सफॉर्म होतात. म्हणजे कॉन्फिडन्स जो आहे आपला मदर टंगमध्ये कसा कॉन्फिडन्स आहे हे लार्जली डिपेंड असतं आय मीन इंग्लिशमध्ये ट्रान्सफॉर्म होण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे मदर टंगमध्ये अटकले तर तुम्ही कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलू शकणार नाही. मदर टंगमध्ये जर अटकले नाही तर तुमचा तो कॉन्फिडन्स आहे तर तो ठीक आहे सुरुवातीला थोडासा डळमळत असतो पण हळूहळू येत असतो. मी ॲज युजल मी नेहमी सांगतो की सगळे आईच्या पोटातून शिकून आलेले नाही. इथंच पाहायचं, शिकायचं, कोणाचं ऐकलं, बोललं, पाहिलं, कोणाचं कॉपी केलं, स्वतःची व्हॅल्यू ॲड केली, झालं. ठीक आहे, तर त्या पद्धतीने कॉन्फिडन्स जो आहे ना तर तो देखील आपण बिल्ड करूया. ठीक आहे, तर या कॉन्फिडन्स बिल्ड करण्याच्या वेगवेगळ्या ट्रिक्स आणि ॲक्टिव्हिटी आहे माझ्या प्रीमियम VIP कोर्समध्ये. मी ते करून घेतो. जसं की तुम्हाला स्टँडिंगमध्ये बोलणं आहे. सगळ्यात अगोदर तुमची जी बॉडी लँग्वेज आहे तर ती तुमच्या माइंडसोबत कनेक्ट करावी लागत असते. बॉडी लँग्वेज जर तुमची म्हणजे मराठीचं बोलणं तुमचं जर समजा असं हा सर तुमचे डोळे मोठे भवया आणि जर हे जर असेल असा हात असेल आणि बोलताना जर तुमचं काहीही हँड जेस्चर्स येत नसेल तर तुम्हाला तेवढं पॉवरफुली बोलता येणार नाही. तर म्हणून सगळ्यात अगोदर तुमची बॉडी लँग्वेज, बॉडीची पण लँग्वेज असते, ही बॉडी लँग्वेज तुमच्या माइंडसोबत कनेक्ट करणं हे नॉन लिंग्विस्टिक फॅक्टर आहे. स्पोकन इंग्लिशचे कोणते शिक्षक तुम्हाला सांगणार नाही. सेन्स ऑफ अर्जन्सी, सेन्स ऑफ करेक्टनेस जे आहे ना, व्याकरणाचा अभ्यास न करता व्याकरणाच्या दृष्टीने ग्रॅमॅटिकली 99.9% सेंटेन्सेस आपले मराठीचे करेक्ट येतात. व्याकरणाचा अभ्यास नाही केलेला आपण कधी, पण आपले सेंटेन्सेस ग्रॅमॅटिकली करेक्ट येतात का? कारण तो सेन्स ऑफ करेक्टनेस डेव्हलप करण्यात. द सेन्स ऑफ करेक्टनेस या लोकांना कधी कळणार नाही, मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, कॉन्फिडन्स झाला, कॉन्फिडन्सचा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होईल. देन टी आहे, टी फॉर थिंकिंग इन इंग्लिश. थिंकिंग इन इंग्लिश. ठीक आहे, आता तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही कारण का तुम्हाला इंग्रजीमध्ये विचार करता येत नाही. ठीक आहे, ज्या दिवशी तुमचं ट्रान्सलेशन थांबलेलं असेल, ज्या दिवशी तुमचं ट्रान्सलेशन बंद होईल ना तिथून पुढे तुमचं ब्रेन डायरेक्टली इंग्लिशमध्ये विचार करणार आहे. म्हणजे तुमचा ब्रेन इंग्लिशमध्ये इव्हॉल्व्ह होईल. ठीक आहे, आणि देन एक्झिस्ट करायला लागेल हळूहळू.
आपला ब्रेन हिंदी में पण काम कर सकते अगर हमें हिंदी में अगर कुछ क्रिटिकल सिचुएशन दी जाए और अगर आपको कहा जाए कि आपको इस सिचुएशन में आपको कुछ फाइनल डिसीजन लेना है और इससे पार चले जाना है, तो कुछ ना कुछ तो आप सोच सकते हो, ॲटलिस्ट आप बोल सकते हो. ठीक आहे. मराठीमध्ये पण तसं बोलता येऊ शकतो, पण इंग्रजीमध्ये बोलू शकत नाही. का? कारण तो ब्रेन आपला तेवढा कार्यक्षम नाही आहे, कारण ट्रान्सलेशन होतं म्हणून आपलं डायरेक्टली थिंकिंग होत नाही. हे थिंकिंग इन इंग्लिश पण चालू आहे. ना आता तुम्हाला आणखी एक मजेची गोष्ट सांगतो. थिंकिंग इन इंग्लिश नावाचा प्रकार अस्तित्वात नाही. काय? इंग्रजीमध्ये विचार करणं नावाचा प्रकार अस्तित्वात. ठीक आहे. थोडंसं कन्फ्यूज झाला असाल. लेट मी मेक इट व्हेरी सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. मी जर तुम्हाला सांगितलं आता थिंकिंग इन इंग्लिश, या ठिकाणी मी थिंकिंग इन मराठी जर असलं तर तुम्हाला जर सांगितलं की मी मराठीत कसा विचार करायचा, तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही म्हणाल की हो सर, जर तुम्हाला मराठीत कसा विचार करायचा हे माहिती आहे तर तुम्हाला इंग्रजीमध्ये कसा विचार करायचा हे पण माहिती आहे ना. मराठीमध्ये माणसं कसं विचार करतात, आपल्याला मराठी समजा ठीक आहे, आपण काही विचार करतो का? नाही, पण बोलता वेळेस सगळं काही कंटिन्युअसली ऑटोमॅटिकली ग्रॅमॅटिकली करेक्ट घेऊन जातं. मराठीत विचार कसा करायचा हे जर माहिती असेल ना तर इंग्लिशमध्ये पण येतं. पण मराठीत कसा विचार करायचा हा म्हणजे गंध नाहीच आहे, कधी हा प्रश्न नाहीच आहे, ही अशी गोष्टच नाही आहे. जर तुम्हाला मराठीमध्ये विचार कसा करायचा हे समजलं नाही तरी घाबरू नका, कारण तशी गोष्ट नाही आहे, कारण थिंकिंग इन इंग्लिश नाहीच आहे. पण लक्षात ठेवा, आता मी तुमच्याशी बोलतोय म्हणजे कुठलेही रॅन्डम डिसऑर्गनाइज्ड शब्द कशाच्या कसे बोलतोय का? नाही, मी एका स्पेसिफिक वेनी काही ना काहीतरी विचार करून, थोडासा का होईना बारीक विचार करून तुमच्यासोबत बोलत आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देत आहे, तुम्हाला ते समजत आहे. बस तेवढं जरी विचार करणं आलं झालं तुमचं थिंकिंग इन इंग्लिश. तेवढंच फक्त थिंकिंग इन इंग्लिश यायला पाहिजे. ठीक आहे. आणि शेवटचा जो 8वा प्रॉब्लेम आहे तो आहे व्ही. व्ही इज फॉर व्होकॅब्लरी. आपण व्होकॅब्लरी वर्ड जे आहे ना तर ते विसरून जातो. 8 प्रॉब्लेम आले लक्षात. आता व्होकॅब्लरी आपण का विसरतो हे जर तुम्हाला कळालं तर ते लक्षात कसं ठेवायचं ते पण कळेल. ठीक आहे. बघा, ग्रामर, एन्व्हायरमेंट, ट्रान्सलेशन, अंडरस्टँडिंग, प्रोनाउन्सिएशन, कॉन्फिडन्स, थिंकिंग इन इंग्लिश आणि व्होकॅब्लरी 8 प्रॉब्लेम आहे ना. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला जो ब्रेन आहे ना तर तो गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी बनलेला नाहीये. यू कॅनॉट फोर्स युअर ब्रेन टू रिमेंबर थिंग्स. लेट मी से इट वन्स अगेन. You cannot force your brain to remember things. मेंदूला गोष्टी लक्षात राहत नाही, कारण आपला मेंदू जो आहे ना तर तो प्रोसेसर आहे, मेमरी कार्ड नाही. मोबाईलमध्ये पहा तुम्ही, महत्त्वाचं काय असतं, मेमरी कार्ड असतं की प्रोसेसर असतं? प्रोसेसर असतं. क्रिटिकल लाईफ सिच्युएशनच्या ज्या घटना आहेत किंवा प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी आपला मेंदू बनलेला आहे. अरे परवा काय खाल्लं आपण ते लक्षात राहत नाही. इतके सगळे वर्ड्स, व्होकॅब्लरी वर्ड्स रट्टा मारून पाठ करून थोडी लक्षात राहणार आहे. आपण मराठी बोलायला शिकलो का? शब्द पाठांतर केले का? नाही. हे लर्निंग झोनमधून तुम्हाला ॲक्विजिशन झोनमध्ये नेणं हा महत्त्वाचा उद्देश आहे. भाषा अवगत करायची आपल्याला. ठीक आहे. तर व्होकॅब्लरी वर्ड जे आहे ना तर ते लक्षात कसे ठेवायचे हे सेकंड रूलमध्ये आहे, हाऊ टू रिमेंबर व्होकॅब्लरी वर्ड्स. आणि आपण जे लेसनमध्ये जे व्होकॅब्लरी वर्ड्स आहेत ना तर ते अशा अमेझिंग पद्धतीनं तुमच्याकडून टास्क करून घेणार आहात. वर्कबुक पण आहे आणि सेंटेन्सेस वगैरे जे आहेत ना तर ते तुम्हाला फ्रेम कसे करायचे, जसं की एखादा वर्ड आहे सिमेट्री. ठीक आहे. सिमेट्री, CEMETRY, सिमेट्री. सिमेट्री म्हणजे काय? स्मशानभूमी. आता स्मशानभूमी हा शब्द जर समजा तुम्हाला लक्षात ठेवायचा असेल तर सिमेट्री या वर्डला सेंटरला धरून एक वाक्यात उपयोग करायचा. आय लाईक द सिमेट्री ऑफ संभाजीनगर. ठीक आहे. अशा पद्धतीने सेंटेन्स जर फ्रेम केलं ना तर माझ्या इमोशन्स त्या शब्दासोबत जुळल्या जातात आणि एक सेंटेन्स बनवलं ना की नंतर त्या पूर्ण शब्दाचा अर्थ जो आहे ना तर तो लक्षात राहतो. आणि अशाच पद्धतीने याच्या अवतीभोवती जर समजा 10-5 प्रश्न जर घेतले तर लगेच ते तुमच्या लक्षात बसतात. आता हे या शब्दाला धरून डेली यूज व्होकॅब्लरी वर्ड्स यूज करून मी जे लेसन्स आहेत ना तर ते बनवलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत, तुम्हाला फक्त उत्तरं द्यायचे प्रयत्न करायचा आहे. दॅट्स इट. काही नाही, कोणतंही पाठांतर नाही, रट्टा नाही, काही नाही. रट्टा मारून पाठांतर करून कधी कोणाचं डोकं चाललं का? तुम्हाला वाटतं तुमचं चालेल? बिलकुल नाही. तर त्यामुळे आजपासून नॅचरली भाषेला काय करायचं, आपल्याला अवगत करायचं आहे. रिअल इंग्लिश ॲक्विजिशन जो कोर्स आहे आपला, ठीक आहे, नॅचरल इंग्लिश हे जे आहे ना तर हे तुम्हाला याच्यात मिळणार आहे. ठीक आहे. जर समजा तुमचा कधी लेक्चर जर मिस झाला, आता हे लाईव्ह किंवा रेकॉर्डेड घ्यायचं तो नंतर आहे, मी सध्या तरी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये हा जो कोर्स आहे
डेली तुमच्यासाठी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे 30 दिवसाचा. नंतर मग याचं एक्सटेंडेड व्हर्जन जर समजा कधी लॉन्च झालं तर मग ते किंवा आपण लाईव्हमध्ये पण एक्सरसाइज वगैरे करूया. यामध्ये सगळे काही लेसन्स वगैरे सगळं काही असणार आहे आणि त्या स्वरूपात तुमचा 30 दिवसाचा हा जो कोर्स आहे तर हा असणार आहे. आशा करतो की तुम्हाला हे 8 प्रॉब्लेम जे आहेत ना तर ते समजले असणार आहे. आता तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की तुमचे टॉप 4 प्रॉब्लेम्स कोणते आहेत. आता हे जे 8 प्रॉब्लेम आहेत ना, या 8 मध्ये 4 तुमचे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहेत. PSYCHOLOGICL सायकोलॉजिकल म्हणजे आपण हे 4 प्रॉब्लेम फक्त आणि फक्त तुमच्या मानसिक लेवलवरच सॉल्व्ह करणार आहोत. 4 सायकोलॉजिकल प्रॉब्लेम कोणकोणते बघा. ट्रान्सलेशन, ठीक आहे, अंडरस्टँडिंग, कॉन्फिडन्स आणि थिंकिंग इन इंग्लिश. कोणकोणते? ट्रांसलेशन, अंडरस्टैंडिंग, कॉन्फिडेंस. कॉन्फिडेंस तो खैर दिल में होता है, ठीक है, लेकिन उसका कनेक्शन कहीं ना कहीं दिमाग से है, तो वो भी साइकोलॉजिकल प्रॉब्लम है. ट्रांसलेशन, अंडरस्टँडिंग, कॉन्फिडन्स आणि थिंकिंग इंग्लिश हे 4 सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. 3 जे आहेत ना ते तुमचे टेक्निकल प्रॉब्लेम आहे. टेक्निकल प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करणार आहोत. ग्रामरची ही जी टेक्निक आहे ती ही टेक्निक आपण बंद करणार आहोत. या ई-स्वयं इंग्लिश स्पीकिंग सिस्टमच्या पद्धतीने या टेक्निकने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तुमचा, ठीक आहे. देन तुमचा प्रोनाउन्सिएशनचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील ई-स्वयंच्या टेक्निकने मी तुमचा सॉल्व्ह करेल, ठीक आहे. आणि व्होकॅब्युलरी जी आहे तर ही सुद्धा आपण एका स्पेसिफिक टेक्निकने सॉल्व्ह करणार आहोत. राहिला फक्त तुमचा एक प्रॉब्लेम, कोणता? तो आहे एन्व्हायरमेंटचा. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह करण्यासाठी ई-स्वयंचं आपलं हे यूट्यूब चॅनल, ॲप्लिकेशन मी स्वतः तुमच्यासाठी ॲज अन एन्व्हायरमेंट म्हणून प्रयत्न करणार आहे आणि हे तुमचं एन्व्हायरमेंट असणार आहे. नव आता हे 8ही प्रॉब्लेम जे आहेत तर हे तुमच्या अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहोत पुढच्या 3 महिन्यामध्ये. 3 महिन्यामध्ये म्हणण्यापेक्षा आपण 30 दिवसामध्ये आपण हे लेवल 1 जी आहे लेवल 1 सॉल्व्ह करणार आहोत. आता लँग्वेज शिकायची असेल ना तर कुठलीही तर 3 लेवलमध्ये आहे. 3 C's माझे जे गुरु आहे डॉक्टर स्टीफन क्रशिन त्यांनी 3 C's म्हटलेलं आहे. पहिलं जे आहे C आहे, पहिली जी लेवल आहे कनेक्टिंग द लँग्वेज, म्हणजे लँग्वेज सोबत कनेक्शन तयार करणं. समोरचा माणूस इंग्रजीमध्ये काय बोलतो आहे हे आपल्याला 100% समजणं. पहिल्या लेवलमध्ये बोलण्यासाठी फोर्स करायचा नसतो. पहिल्या लेवलची जी डिमांड आहे तर ती तुम्हाला प्रत्यक्ष बोलता येणं ही पण नसतं. लहान मुलं पहा तुम्ही, ज्यावेळेस ते बोलायला सुरू करतात तिथून त्यांची भाषा शिकायची ॲबिलिटी सुरू झालेली नसते. त्याच्या अगोदरपासून जेव्हापासून ते ऐकतात तेव्हापासून ते त्यांची भाषा जी आहे तर ती डेव्हलप व्हायला लागते, म्हणजे लँग्वेजसोबत कनेक्शन तयार करतात. मी आता जर समजा तुम्हाला चायनीजमध्ये काही बोललं तुम्हाला कळालंच नाही, तुम्ही काय बोलणार, ठीक आहे. तर त्यामुळे लँग्वेजसोबत कनेक्शन तयार करणं हे झालं कनेक्टिंग द लँग्वेज. दुसरी जी स्टेज आहे ती आहे गेटिंग कम्फर्टेबल विथ द लँग्वेज. अँड इन दिस लेवल यू विल बी एबल टू टेल युअर आयडियाज. तुम्ही या लेवलमध्ये तुमच्या आयडियाज, तुमच्या फिलिंग्स, इमोशन्स, डिस्क्रिप्शन्स हे जे आहेत ना तर तुम्ही स्ट्रेच करू शकता आणि तुम्ही बोलू शकता. तिसऱ्या लेवलमध्ये जे आहे की कॉन्स्टंट इम्प्रूव्हमेंट, ठीक आहे. तिसऱ्या लेवलमध्ये तुम्हाला जर समजा तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा असेल, तुम्हाला काही स्पीच द्यायचं असेल तर त्या पद्धतीचं जे नॅचरल एक्सपोजर आहे तर ते तिसऱ्या लेवलमध्ये असतं. बेसिक, इंटरमिडिएट आणि जी काय ॲडव्हान्स जे आहे तर हे अशा पद्धतीचं हे यांचं खेळ आहे. पण आपला 3 C's आहे, ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण 3 महिन्याचा कोर्स आहे, पण 1 महिन्याचं जी पहिली जी मेथड आहे किंवा पहिली जी लेवल आहे कनेक्टिंग द लँग्वेज ती आपली कंप्लीट होणार आहे, ठीक आहे. चला आता सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासाठी फक्त एवढंच आहे की गेटअप अँड CTV, GE, ग्रामर, एन्व्हायरमेंट, ट्रान्सलेशन, अंडरस्टँडिंग, प्रोनाउन्सिएशन, कॉन्फिडन्स, थिंकिंग इंग्लिश आणि व्होकॅब्युलरी या 8 प्रॉब्लेमपैकी तुमचे कोणते टॉप 4 प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचे आहेत. बघा मी नेहमी सांगतो की आपल्याला आपले मित्र कोण आहेत ते समजले नाही तरी चालेल, पण आपल्याला आपले मित्रातले गद्दार कोण आहेत, आपले शत्रू कोण आहेत हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आपल्याला आपले पॉझिटिव्ह पॉईंट्स जरी समजले नाही, कळाले नाही तरी काही हरकत नाही, कारण त्यांच्यापासून धोका नाही. आपल्याला धोका आपले जे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत, ज्या वीकनेस आहेत त्यांना आपल्याला काय करायचं आहे की रिअल लाईफमध्ये पॉझिटिव्ह बनवायचं असेल, पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये ट्रान्सफॉर्म करायचं असेल, त्यांना ओळखणं गरजेचं आहे. तर येस, कमेंटमध्ये ते नोंदवा. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. या व्हिडिओला नक्की शेअर करा, लाईक करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील तर तेही नोंदवा. आता पुरतं एवढंच. आय विल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, राम राम.